नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले वक्फ बोर्डाच्या जमिनींबाबत सुप्रिया सुळे यांनी काही खुलासे केले आहेत. जाणून घेऊया सुप्रिया सुळे. मी शिंदे एक तर शिंदेची जी सेना आहे त्याचं मत मी ऐकलं. अजित पवारांच्या पक्षाचं मत वक्फ बोर्डवर काय हे काय आम्हाला पार्लमेंटमध्ये लोकसभेत ऐकायला चर्चेत मिळालं नाही. पण म्हणजे त्यांच्या मित्रपक्षाचा हिशोब घेते म्हणून मी सांगते तुम्हाला हिशोब देते मी की चंद्राबाबूजींची पार्टी त्याच्यानंतर नितीश कुमारजींची पार्टी ह्या दोघांनीही अशा सूचना केल्या की याचा फेरविचार व्हावा. मी त्यांचे जाहीर आभार मानते की एका लोकशाहीमध्ये फक्त विरोधाला विरोध करायचा नसतो, चर्चा करायची असते. त्यामुळे जगनमोहन रेड्डी साहेबांची पार्टी, नितीश कुमार साहेबांची पार्टी या दोघांनीही अशी लाईन घेतली की काहीतरी चर्चा आणखीन झाली पाहिजे. त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचं काही स्टँड आहे हा काय आम्हाला पार्लमेंटमध्ये समजला नाही. वक्फ बोर्डवर त्यांची काय स्टँड आहे, काय लाईन आहे, म्हणजे बाजूनी आहेत विरोधात आहे हे काहीच कळलं नाही. कारण का त्यांचं मत काही त्यांच्या पक्षाने मांडलेलं नाही लोकसभेत. आणि राहिला शिंदे साहेबांचा पक्ष, माननीय मुख्यमंत्र्याचा, त्यांची लाईन श्रीकांत शिंदेनी अतिशय स्पष्टपणे मांडली. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. बच्चू कडू हे आता युतीमधनं कदाचित वेगळे होतील आणि ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील असं एकंदरीत त्यांच्या प्रवासावरून दिसतंय. त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेण्याचे प्रयत्न केले आहेत. जाणून घेऊयात बच्चू कडू. मंत्रालयाला बजेट आणि त्याच्या चांगल्या योजना निर्माण केल्या पाहिजे हा एक प्रयत्न. उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटाल का, म्हणजे हेच मुद्दे घेऊन की काय हरकत आहे? माझं म्हणणं आहे एक या पीडित लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून माझं म्हणणं असं आहे का कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे का नाही, श्रमावर आधारित योजना या देशामध्ये अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी विशेष योजना सगळ्यांना भेटू ना. म्हणजे महायुतीच्या सरकारच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का? प्रश्न समाधानी असमाधानीचा नाही. त्यांनी नाही केले तर आम्ही सांगितलं ना, त्यांनी आमचे मुद्दे 17 मंजूर केले तर आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करू, नाही केले तर आवाज उठवू. पण जेमतेम 2 महिने आता तुमच्या हातात राहिले सरकार म्हणून, महायुतीचं सरकार राज्यामध्ये काय होऊ शकतं सांगा? एका 15 दिवसात जर लाडकी बहीण आली तर या 2 महिन्यात हे मुद्दे सॉल्व्ह व्हायला काय जातं? जागा किती हव्यात? जागेबद्दल मी बोलणार नाही. मुद्द्याशिवाय कसं आहे, आम्ही जी विषमता वाढत चालली, दरी वाढत चाललेली आहे, आर्थिक दरी वाढत चालली आहे, त्या आर्थिक विषमतेवर खरं तर आपण बोललो पाहिजे. जातीयवाद निर्माण करणे, धर्मवाद निर्माण करून राजकारण करणे याला खऱ्या अर्थानं ठोस मारायची आहे, याला घाला घालायचा आहे. भारतीय कला प्रसारणी सभेचा पहिला पुरस्कार ज्येष्ठ वास्तुविशारद संजय उमराणीकर यांना महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. शहराच्या सौंदर्यीकरण करण्याकरता वास्तुविशारद विद्यार्थ्यांची मदत ही जास्त उपयोगी पडेल, कारण त्यांच्याकडे तरुणाईच्या नवनवीन कल्पना असतात, असे प्रतिपादन माधव जगताप यांनी यावेळी केले.
राबवलेल्या मराठी राज्यस्तरीय वास्तुकला परिषद या उपक्रमास त्यांचा पाठिंबा व मार्गदर्शन लाभलेले आहे. आणून आला आणि भारतीय कला प्रसारणी सभेने यावर्षीपासून वास्तुविद्या जीवनगौरव पुरस्कार द्यायला सुरुवात करू हे ठरवलं आणि यावर्षीपासून आपण द्यायला सुरुवात केली आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त माझे मित्र माधव जगताप सर, आजचे उत्सव मूर्ती उमराणीकर सर, ज्येष्ठ वास्तुविशारद पाठक सर म्हणजे माझे काका अरविंद पाठक सर, आर्किटेक्चरचे प्राचार्य नातू सर, बळवंत सर, भारती सर आणि ठाडगे सर आणि आपण सर्व आवर्जून उपस्थित असलेले सर्वजण, आपण सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज ऍक्च्युली आपला खरं तर संस्थेचा वर्धापन दिन जो असतो तो 12 ऑगस्ट आहे, पण तरी पण आज आपण जो कार्यक्रम घेत आहोत याचं कारण हे आहे की या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त मुलांना आणि मुख्य म्हणजे पाषाणच्या सर्वांना याच्यामध्ये सामील होतो यावं. गेल्या वर्षी जेव्हा आपण हा कार्यक्रम घेतला तेव्हा पाषाणची लोक या कार्यक्रमाला येऊ शकली नव्हती, हे मला प्रकर्षाने जाणवलं. म्हणून मी म्हणलं की एखाद्या सुट्टीच्या दिवशी शनिवारी हा कार्यक्रम आपण घ्यावा. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आणि स्वाभिमान प्रत्येक माणसाला तर आहेच. या महापुरुषांनी ज्या किल्ल्यांवरनं देशामध्ये राज्य केलं त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या वतीनं एक मानांकन आपल्याला मिळणार आहे. त्याकरता सर्व शिवप्रेमींनी त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करण्याकरता वेळोवेळी आपल्याला जावं लागेल. युनेस्कोच्या या गड किल्ल्यांना मानांकन मिळण्याकरता सिंहगडावरती शिवप्रेमींची एक रॅली आयोजित करण्यात आली आहे. मला असं वाटतं आपण सर्व शिवप्रेमींनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. संपादकीय पुणे वृत्तदर्शनमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर.